नमस्कार. महाराष्ट्रातील तमाम सर्व शिक्षक बंधू भगिनींचे आजच्या या फेसबुक लाईव्ह मध्ये हार्दिक हार्दिक स्वागत आहे. बांधवांनो, आज फेसबुक लाईव्ह येण्याचं कारण म्हणजे आपला अनेक वर्षापासून प्रलंबित असलेला शिक्षक अनुदानाचा लढा, या लढ्याच्या संदर्भात आपल्या मराठवाड्याचा, जालन्याचा स्वाभिमान आदरणीय मनोज दादा जरांगे पाटील यांच्याशी शिक्षक समन्वय संघाच्या सर्व समन्वयकांनी भेट घेऊन आदरणीय जरांगे पाटील साहेबांना विनंती केली की साहेब, आपण आम्हाला मार्गदर्शन करावं आणि आपल्या हातून महाराष्ट्रातील 63,000 शिक्षकांचा जो गेल्या 15 वर्षापासूनचा वनवास आहे, तो वनवास आपण बंद करावा. तर नक्कीच जरांगे पाटील साहेबांनी खूप असं महत्त्वाचं काम आपलं केलेलं आहे आणि पुढेही करत राहणार आहे. त्यामुळे नेमकं या मीटिंगमध्ये, या चर्चेमध्ये ज्या गोष्टी घडून आलेल्या आहेत त्या महाराष्ट्रातील तमाम शिक्षक बंधू भगिनींना कळाव्या, यासाठी खऱ्या अर्थाने मी तुमच्याशी चर्चा करतोय. तुमचं म्हणणं काय आहे, तुम्ही सुद्धा आवर्जून कमेंटच्या स्वरूपात आपलं म्हणणं या ठिकाणी काय करा, मांडा, ही तुम्हाला विनंती आहे. आणि जास्तीत जास्त काय करा बांधवांनो, हे शेअर करा की जेणेकरून अनेक महाराष्ट्रातील बांधवांपर्यंत ही लिंक जाईल आणि प्रत्येकाला या चर्चेमध्ये सहभागी करून घेता येईल. कारण हा कुठलाही लढा जर जिंकायचा असेल तो एकट्या दुकट्याने तो जिंकायचा नसतो, तो जिंकला जात नसतो. अनेक लोकांचं सहकार्य असल्याशिवाय ही गोष्ट पूर्णत्वात येऊ शकत नाही. म्हणून जी फेसबुकच्या उजव्या बाजूला जी काही लिंक दिसते बांधवांनो, त्या लिंकवरती जर तुम्ही कमेंट केली तर मला ती या ठिकाणी दिसणार आहे. आणि त्याच बाजूला शेअर असं ऑप्शन आहे पहा, ते शेअर सुद्धा तुम्ही काय करायचंय, तुमच्या फेसबुकवरून करायचंय, म्हणजे हजारो बांधवांपर्यंत ते काय होईल, पोहोचेल. चला, सर्व बांधवांनी सर्वप्रथम काय करायचंय, अनेक बांधवांना शेअर करायचं आहे, जेणेकरून नमस्कार ज्ञानेश्वर पाटील काळे साहेब, नमस्कार, आपले हार्दिक हार्दिक स्वागत आहे. 19 बांधव आले आहे. त्वरित आपण काय करूया, सुरू करूया. अविनाश सरांचं सुद्धा, देशमुख सरांचं हार्दिक हार्दिक स्वागत आहे आजच्या या लाईव्ह मध्ये. सर्व 25 बांधव जे लाईव्ह आलेले आहे सध्या, त्यांना विनंती आहे आपण जास्तीत जास्त आपल्याच ग्रुपवरून शेअर करायचं आहे. त्याचबरोबर ती लिंक कॉपी करून वेगवेगळ्या ग्रुपमध्ये टाकायची आहे. कोळपे सर, सचिन सर, गणेश सर, आपलं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. आपण जास्तीत जास्त ही लिंक काय करावी, शेअर करावी अशी विनंती. प्रभाकर सर, आपलंही स्वागत आहे आजच्या या फेसबुक लाईव्ह मध्ये. नारायणराजे भोसले सरांनाही विनंती आहे आपण जास्तीत जास्त ग्रुपवरती लिंक शेअर करावी. रोहित सर, आपल्यालाही विनंती आहे, नमस्कार. आज खऱ्या अर्थाने खूप महत्वाचा आपल्या शिक्षकांसाठी दिवस होता. नेमकं काय चर्चा झाली जरांगे पाटील साहेबांशी, हे आपण या ठिकाणी काय करणार आहोत, चर्चा करणार आहोत, हितकूज करणार आहोत. सर्वांच्या कमेंटमधून, चर्चेतनं ज्या गोष्टी चांगल्या घडेल. गणेश तारक सरांचं सुद्धा खूप खूप स्वागत आहे. आज तुमच्याच गावामध्ये आम्ही होतो. खूप भाग्यशाली आहात तारक सर तुम्ही, अशा या गावामध्ये तुमचा जन्म झाला. खूप खूप
आनंद झाला तुमच्या गावाला भेट देऊन. बोंबले सर, सुभाष पारे सर, आपलं सुद्धा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. पाटील सर नमस्कार, कोल्हापूर, आपलंही खूप खूप स्वागत आहे. सर्व बांधवांना विनंती आहे, हात जोडून अशी विनंती आहे की हे काही फेसबुक लाईव्ह कुठल्याही एका व्यक्तीच्या फायद्यासाठी किंवा भल्यासाठी नसून महाराष्ट्रातील तमाम 63,000 कुटुंबाच्या हक्काच्या पगाराच्या लढाईसाठी आहे. त्यामुळं सर्वांना विनंती आहे की आपल्या फेसबुकच्या उजव्या साईडला 3 डॉट आहे, असे त्या डॉटला आपण जर टच केलं तर तिथं खाली अनेक वेगवेगळे टूल्स येतात, वेगवेगळे ऑप्शन येतात. त्याच्यामध्ये लिंक कॉपी असं ऑप्शन असतं, त्याला तुम्ही टच केलं ते आपोआप कॉपी होतं. आणि कुठल्याही व्हॉट्सअप ग्रुपवर तुम्ही त्याला टच केलं परत तर तिथं परत ऑप्शन येतात, तर तुम्ही तिथं ते पेस्ट केलं तर त्या ग्रुपवर ते हे माझं लाईव्ह सेशन त्याच्यामध्ये दिसतं किंवा व्हिडिओ त्यामध्ये दिसतो. ही विनंती, बरेच बांधव लाईव्ह आलेले आहे आता. तर मी नक्कीच या ठिकाणी काय करतो, आपल्या या चर्चेला सुरुवात करतो. चला, अविनाश सरांना विनंती आहे, ओम एखंडे सरांना नमस्कार, विनंती आहे. कांबळे सरांना सुद्धा विनंती आहे की आपण जास्तीत जास्त काय करायचंय, लाईव्ह करायचंय. चला तर बांधवांनो, मी आजच्या माझ्या या फेसबुक लाईव्हला काय करतो, या ठिकाणी सुरुवात करतो. बघा, तुम्हाला हे चित्र नक्कीच माहिती असेल. गेल्या 29/8/2023 म्हणजे 29 ऑगस्ट पासून महाराष्ट्रामध्ये खऱ्या अर्थाने सर्व सोशल मीडिया असेल, इलेक्ट्रॉनिक मीडिया असेल, वेगवेगळ्या चौकात असेल, ज्या गावाची चर्चा चलत असती त्या गावाचा हा बांधवांनो काय आहे, फोटो आहे. नक्कीच तुमच्या हे पाहिल्यावर लक्षात येऊन जाईल की नक्कीच हे दुसरं तिसरं गाव नसून हे अंतरवाली सराटी हेच ते गाव आहे की महाराष्ट्राच्या नव्हे, भारताच्या नव्हे बांधवांनो, पूर्ण विश्वाच्या जगाच्या इतिहासामध्ये किंवा पूर्ण जगाचं लक्ष ज्या गावाने काय केलेलं आहे, आपल्याकडे खेचून घेतलेलं आहे, ते गाव म्हणजे आमच्या अंबड तालुक्यातील अंतरवाली सराटी. तर या अंतरवाली सराटीमध्ये आज आम्ही बांधवांनो गेलो होतो. त्याचं कारण असं होतं की जेव्हा माणूस सर्व प्रयत्न करून थांबतो आणि त्याला असं वाटतं कधीतरी की नाही रावा आता होणार नाही, मग ते काम जर कोण करतं, ते काम करत असतं बांधवांनो हे अंतरवाली सराटी गाव. तर आपल्या जालना जिल्ह्यातील खास करून अंबड तालुक्यातील सन्माननीय शेरे सर, एखंडे सर, खैरे सर, भोसले सर आणि मी स्वतः विजय सुराशे आम्ही ह्या अंतरवाली सराटीमध्ये गेलो होतो. तुम्हाला माहिती असेल, हेच ते मंदिर आहे, हेच ती कमान आहे की नेहमी तुम्ही सोशल मीडियावरती, इलेक्ट्रॉनिक मीडियावरती बघितलं असेल. त्या गावात गेल्यामध्ये आम्हाला सुद्धा एक असं वेगळं चैतन्य निर्माण झालं ना, एक पॉझिटिव्ह विचार घेऊन आम्ही त्या गावातनं काय झालं बांधवांनो पडलो. तर पुढे गेल्यानंतर आपण नेहमी जे काही चॅनलवरती बघतो हे बॅनर, तिथलं ते स्टेज वगैरे त्या गोष्टी, आम्ही तिथं थोडंसं बसलो. कारण जरांगे साहेबांची सुद्धा तब्येत एकदम बांधवांनो आता बरी झाली, परंतु तरी सुद्धा जास्त लोकांशी ते भेटत नाही, चर्चा करत नाही. पण तरी पठ्ठ्या खूप काय आहे, खंबीर आहे. नक्कीच त्यांना जनतेमध्ये जायला आवडतं, चर्चा करायला आवडती. आणि आमचे हे एखंडे सर ते चर्चा करत होते की साहेब कुठं आहे, जरांगे पाटील कुठं आहे. आम्ही बऱ्याच भागातनं शिक्षक जमा झाले आणि आम्ही सहज आमच्या दुपारी चर्चा झाली ज्ञानेश चव्हाण सरांची आमची की आपण नक्कीच जरांगे पाटील साहेबांच्या कानावर सुद्धा हा विषय काय करायला पाहिजे, टाकला पाहिजे. म्हणून जे अंबड तालुक्यातील, जालना शहरातील जे काही 1-2 ग्रुपवर टाकलं की ज्याला यायचंय त्यांनी या. तर मला कौतुकाने सांगायचं, पहा हे दत्तात्रय चव्हाण सर आहे आणि सरांचे सहकारी. हे आमच्या आधी
बीड जिल्ह्यातून, बीड शहरातून, म्हणजे बीड जिल्ह्यातनं ते बांधवांनो 60-70 किलोमीटरचा प्रवास टू व्हीलर करून तिथं आले. त्यावेळेस मला खूप आनंद वाटला की नाही राव, म्हणजे सगळेच लोक नाही का हा नैराश्यामध्ये गेलेले नसतात, सर्वच लोक परिस्थितीशी काय म्हणतो आपण त्याला हार मानत नसतात. आणि ह्या महाराष्ट्राच्या मातीत, आपल्या मराठवाड्याच्या मातीत तर शक्यच नाही. तर नक्कीच आपल्या ह्या जालन्याचे जिल्ह्याचे लोक, तिकडच्या बीड जिल्ह्याचे असे आम्ही 10-15 शिक्षक आज जरांगे पाटलांशी काय केले, हितकूच केलेली आहे. आणि त्यामध्ये नेमकं काय पॉझिटिव्ह ऊर्जा आपल्याला या ठिकाणी भेटणार आहे ती मी तुम्हाला या ठिकाणी सांगतो. तर आता बांधवांनो जवळपास 64 शिक्षक या ठिकाणी लाईव्ह आहे. तर तुम्हाला विनंती करायची, मी तुम्हाला ज्या गोष्टी सांगणार आहेत, कारण 3 जानेवारीला आझाद मैदानावरती शिक्षकांच्या हक्काच्या पगारासाठी जे आंदोलन लागणार आहे बांधवांनो, त्या आंदोलनाला योग्य दिशा मिळावी. खऱ्या अर्थाने आपण जर जागृत झालो तर आपल्याला हक्काचा पगार मिळेल. अन्यथा बांधवांनो येणाऱ्या काळामध्ये सलग 1.5-2 वर्ष निवडणूक आहे. आणि मग ज्यावेळेस आचारसंहिता लागते, म्हणजे महानगरपालिका असेल, जिल्हा परिषद असेल, लोकसभा असेल, त्यानंतर बांधवांनो विधानसभा असेल, मग कितीही आपण ताकद लावली ना, पर पराकोटीचे काही जरी प्रयत्न केले तर ते शक्यच नाहीये. येणाऱ्या 10 तारखेच्या आत महाराष्ट्रातील जर शिक्षक जागा झाला तर बांधवांनो येणाऱ्या 3 वर्षामध्ये किंवा 2 वर्षामध्ये आपल्याला आपला पगार मिळेल. जर का आपण हे 10 तारखेपर्यंत जर झोपेचं सोंग घेऊन जर तुम्ही शांत बसले ना, येणाऱ्या 2026 पर्यंत आपल्याला काहीच करता येणार नाही. कारण हे 23 गेले, 24, 25, 26 म्हणजे 2 वर्ष गेल्यावर 26 मध्ये पगार भेटेल. त्यामुळं काय अवघड, म्हणजे मी काय म्हणतो, हक्काचा जो पगार आहे 100%, तो पगार भेटत नाहीये. बिना वेतन 15 वर्ष काम केलेलं आहे. आशा होती दर वर्षाला टप्पा वाढ होईल. आपण आपली घरची बायको असेल, आई असेल, आपण जोपर्यंत म्हणत नाही जेवायला वाढ, पाणी दे, चहा कर, तोपर्यंत त्या जर करत नसतील, ते सरकारच्या दरबारी तुम्ही जर टहा नाही फोडला, तुम्ही जर हक्काने मागितलं नाही, प्रेमाने मागितलं नाही, ज्या मागण्याच्या प्रकार असेल तिने जर मागितलं नाही, तर ते भेटेल कसं? मग ज्यावेळेस आम्ही जरांगे पाटलांशी काय केली, चर्चा केली. कारण बांधवांनो चर्चा करत असताना आम्हाला खरंच बरं का की साहजिकच रित्या आपण सोशल मीडियावरती त्यांचा जो काही बोलण्याचा काय म्हणू आपण जी ढंग आहे, आमच्या मराठवाड्याच्या आमची साधी भाषा आहे, तर असं वाटलं नव्हतं की साहेबांना इतकी खास याची माहिती असेल. परंतु ज्यावेळेस आम्ही म्हणलो की महाराष्ट्रातील 63,000 शिक्षकांचा साहेब हा प्रश्न आहे आणि गेल्या 15 वर्षापासून हा प्रश्न आहे, तर साहेब असे हसले. तर साहेबांनी विचारलंय तुम्ही सध्या किती जण आलात म्हणे. साहेबांनी विचारलंय की 63,000 शिक्षकाचा प्रश्न आहे, तुम्ही सध्या किती जण आलात? आता आम्ही काय 10-12 जणच होतो ना, तर आम्हाला एक कसतरी झालं. पण तरी ते म्हणे छान, तरी तुम्ही लढताय, तुमचं अभिनंदन म्हणे. आणि आवर्जून त्यांनी एक गोष्ट सांगितली बा की असाच मराठा समाज 30 वर्ष झोपलेला होता म्हणे, संघटित नव्हता. त्या समाजाला जागृत करण्याचं काम बांधवांनो म्हणे मी सतत गेले 20-25 वर्षापासून करतोय. तेव्हा आता कुठं तो जागृत झालाय आणि जागृत झाल्यामुळे सरकार आता काय करत आहे बांधवांनो, या ठिकाणी प्रयत्न करत आहे. जवळपास त्यांनी सांगितलं 56 लाख मराठा बांधवांना आता प्रमाणपत्र या ठिकाणी त्यांना मिळालेलं आहे. हे फक्त काय जागृतीमुळे आहे. त्यामुळे तुम्ही तुमच्या शिक्षकांना पहिले काय करा, जागृत करा. ते म्हणाले आतापर्यंत जे जे लोक त्यांच्याकडे आलेत आणि ज्या ज्या लोकांनी त्यांनी त्यांच्यासाठी प्रयत्न केले, एकही माणूस बिना यशाचा त्या अंतरवाली सराटून वापस गेला नाही. पाठीमागे बऱ्याच शिक्षकांचा MPSC द्वारे ज्यांचं सिलेक्शन झालं, परंतु काही कारणास्तव त्यांचे निकाल राखून ठेवले होते. तर जवळपास 550 विद्यार्थी होते बांधवांनो होते. तर ते 550चे 550 विद्यार्थी त्यांच्याकडे गेले. तर त्या 550 विद्यार्थ्यांचं काय झालं बांधवांनो, प्रश्न मिटला. पाठीमागे काहीतरी 45 बांधवांनी आत्महत्या केली होती, त्यांचा सुद्धा प्रश्न होता. त्या बांधवांचे सुद्धा
तात्काळ त्यांचं जे काही सुविधा असतील, त्यांच्या ज्या मागण्या असतील त्या पूर्ण झाल्या. त्यानंतर बरेच असे 4, 5, 2 जे काही बांधव होते त्या बांधवांचे प्रश्न बांधवांनो त्यांनी काय केले, एका फोन सरशी काय केले, सोडून दिले. त्यामुळं आपले हे शंकर शेरे सर असतील, एकखंडे सर असतील, त्या गावचे सन्माननीय सरपंच यांनी त्यांना व्यवस्थितरित्या काय केलेलं आहे समजून सांगितलं. एकखंडे सरांनी विधिमंडळामध्ये जे काही उपमुख्यमंत्री असतील, शिक्षण मंत्री असतील, मागच्या 10 वर्षापासून जे काही आश्वासनं आपल्याला देतात ते त्यांना ऐकून दाखवलं या टॅबद्वारे, की बघा असे आश्वासन, अशा गोष्टी देताना सुद्धा आमचा पगार आम्हाला भेटत नाहीये. मग बांधवांनो त्यावेळेस ते नक्कीच काय झाले माहिती का, ते म्हणे असे ऐकत नसतेत म्हणे. कुठलेही मंत्री महोदय असेल, कुठलंही सरकार असेल, त्यांना डोके लागतात, डोके. जर मराठा समाज त्या अंतरवाली सराटीमध्ये जर कोट्यावधीचे सभा जर त्यांनी एकत्रित केल्या नसत्या तर जे काम 30 वर्षात झालं नाही बांधवनो, ते काम अवघ्या 3 महिन्यात होऊ लागलंय. तर मला सांगायचं हे की म्हणजे आपण शिक्षक आहे, आपण नक्कीच आपल्याला अहमपणा असतो. मला वाटलं नव्हतं की ते नक्कीच निवेदन घेतील, म्हणतील की हो करू आपण, तुम्ही पुन्हा या. किंवा मला अपेक्षा होती की ते म्हणतील आधी माझा मराठा समाज आरक्षणाचा प्रश्न आहे तो आधी मार्गी लागू, नंतर तुमच्याकडे. पण तात्काळ बांधवानो त्यांनी हे सन्मानी त्यांचे त्या गावचे सरपंच आहे त्या सरपंचांना बोलून घेतलं. म्हणे शिक्षण मंत्र्यांना फोन लावा. तर त्यावेळेस त्यांनी उच्चतंत्र शिक्षण मंत्री यांना फोन लावला आणि फोन लावल्यानंतर त्यांनी आवर्जून सांगितलंय की महाराष्ट्रातील 63,000 शिक्षकाचा पगाराचा अनुदानाचा प्रश्न आहे, तो प्रश्न ते माझ्याकडे घेऊन आलेले आहे. तर आता हा प्रश्न तुम्हाला सोडवावा लागेल, याची पूर्ण शहानिशा करा. हा प्रश्न का नेमका थांबलेला आहे, तुम्ही अनेक आश्वासने यांना दिले, त्यांनी मला व्हिडिओ दाखवले. तर त्यावेळेस उच्चतंत्र शिक्षण मंत्री यांनी सांगितलं की मी साहेब मुख्यमंत्र्यांशी बोलतो, शालेय शिक्षण मंत्र्यांशी बोलतो आणि मी तुम्हाला अधिकृत माहिती काय करतो देतो. म्हणजे मला इतकं आश्चर्य वाटलं त्यावेळेस की काय तडकाफडकी म्हणजे काम आहे. ते म्हणतात ना बाप दाखव नाही तर श्राद्ध कर. लगेच फोन लावला आणि अशी माहिती आहे बांधवांनो की आपलं जे घराणं आहे, आपण सातत्याने जे बोलत होतो, आपल्या पाठीमागं कोणतरी चांगलं एक काय असलं पाहिजे होतं, वजनदार व्यक्ती असला पाहिजे होता, एक काय म्हणू त्याला हक्काचा माणूस असला पाहिजे होता. तर नक्कीच आज तिथून येताना मला खूप अभिमान वाटला की खरंच आपण या जालना जिल्ह्याच्या मातीत जन्म घेतला. आणि ते म्हणतात ना तुझं आहे तुझं पाशी परी तरी तू जागा बोललासी. तर नक्कीच बांधवांनो आता मात्र जरांगे पाटील साहेबांनी सांगितलंय की तुम्हाला ते कधी प्रश्न देतील, ते जर 550चे 550 उमेदवार जर मला भेटले नसते तर त्यांचा नोकरीचा गेल्या ते आझाद मैदानावर गेल्या 2 वर्षापासून उपोषण करत होते, त्यांचा प्रश्न मार्गी लागला नसता. परंतु त्यांनी विचार केला का 550 कुटुंब आहे, ते एका कुटुंबात जवळपास 4 लोक असतात आणि हे लोकांच्या जवळपास त्यांच्या संपर्कात 10 ते 15 कुटुंब असतं, म्हणजे एका माणसाच्या संपर्कात 100. तर हा हिशोब ते डोके करत असतात. त्यामुळे तुमच्या प्रश्नाचं उत्तर हे तुमची संख्या असेल. आम्ही त्यांना सांगितलं की 3 जानेवारी 2024 पासून म्हणजे सावित्रीबाई फुले यांच्या जयंती निमित्त आम्ही त्या आझाद मैदानावर साहेब बसतोय. तर ते म्हणे तुम्ही जरूर बसा, परंतु आधी तुमचे मास्तर लोक जागृत करा. अरे म्हणे तुम्ही 63,000 आहे ना म्हणे, त्या 63,000 लोकातले 50% जरी आले तर आझाद मैदानावरती जागा पुरत नाही. तुमच्या हक्काच्या पगारासाठी तुम्ही 1 दिवस येऊ शकत नाही का म्हणे. अरे जर तुम्ही सकाळी आले तर संध्याकाळी निर्णय घेऊन बाहेर जातात म्हणे. आझाद मैदान जर गत झालं तर मी फोन लावतो म्हणे शिक्षण मंत्र्याला की मी येऊ का. ते तर बांधवांनो काय करणार आहे, 20 तारखेपासूनच निघणार आहे, पण ते तुमच्यासाठी मी फोन लावल, पण त्याच्यासाठी तुमची संख्या महत्वाची आहे. तर मला प्रश्न विचारायचा आहे की खरंच तुम्हाला असं वाटतं का आपला हक्काचा पगार भेटावा. आता जवळपास इथं 90 शिक्षक बांधव आहे. काय
संख्या महत्वाची, संख्या. आपल्याला ते मदत करायला तयार आहे. आतापर्यंत जे जे लोक त्यांच्याकडे गेले त्यांनी त्यांची पूर्ण ताकद, त्यांची पुण्याई त्या ठिकाणी कामी घातलेली आहे. बांधवांनो, जर 3 तारखेला तुम्हाला असं वाटत असेल की आपल्याला हक्काचा पगार मिळाला पाहिजे तर तुम्ही तिथं आलं पाहिजे. बघा किती बारकाईनं ते वाचतायत. असं नाही की लगेच घेतलं. इकडे तुम्ही बघा ना ते व्यवस्थित. म्हणजे विशेष म्हणजे ते आजारी होते. हे सन्माननीय त्यांचे गावचे सरपंच तिथं होते म्हणून त्यांनी वेळ एवढा दिला. खूप त्यांनी विचारपूस केली कशामुळं, काय कारण. आम्ही पण पूर्ण तयारीनिशी गेलो होतो. आम्ही सोबत टॅपच घेऊन गेलो होतो. की म्हणलं नाही, मोठ्या व्यक्तींना समजून सांगायचं म्हणजे काहीतरी व्हिडिओ लागतं, काहीतरी लागतं. हा टॅबच आम्ही त्याच्यावरती अनेक वेगवेगळे सगळे संदर्भ आपल्या याच्यातले सगळे त्यांना दाखवले होते. म्हणजे सांगायचं काय बांधवांनो, की पूर्ण तयारीनिशी आम्ही गेलो होतो. ते काय आहे माहिती का, की काही जणांना वाटत असेल की अरे यांना काय करायचं, अरे काय करायचं म्हणजे दर महिन्याचा आपला 20,000चा पगार वाढतोय ना, कोणीतरी समोर आलं पाहिजे ना. आम्हाला वेळ लागलाय का? आपला आधीच 15 वर्षाचा पगार आपला कटलेला आहे. त्यात दररोज आपले अनेक बांधव काय होते तर आपल्याला सोडून जाते. कधी कधी विचार येतो ना, आपण जर गेलो तर आपल्या लेकराबाईन काय करायचं. ते म्हणतात ना, ज्याचा बाप जिवंत असलो ना, जगातली हर एक गोष्ट त्याला मिळू शकते. आपल्या आईबापांनी आपल्याला लहानचं मोठं केलं, आपल्याला डीएड बीएड केलं, आपल्याला त्या काळातलं सर्वोत्तम शिक्षण दिलं. मग आपलं कर्तव्य ना, आपल्या लेकराला आपण कमीत कमी आपल्या इतकं तरी द्यावं ना. मग त्याच्यासाठी ते घरात बसून कसं शक्य होईल, घरात बसून शक्य कसं होईल ते. त्यामुळं ते रुसवे फुगवे बाजूला करा आता, की याची ही संघटना, त्याची ती संघटना, मग तेच पुढे गेले, मग आपल्याला काय करायचं तेच करतील. अरे नाही बांधवांनो, समन्वय संघाचा जन्मच का झाला की संघटना बाजूलाच गेला. तुम्ही बघितलं असेल की मी गेले कित्येक दिवसापासून काय सांगतो की समन्वय संघात कोणीही अध्यक्ष नाही, कोणीही नेतृत्व करत नाही. जो हजीर वही वजीर. त्यामुळे तुम्ही प्रत्येकाने आपापल्या हक्कासाठी त्या ठिकाणी आलं पाहिजे. आणि बांधवांनो, आता काय फक्त आपल्यासाठी आज तारीख किती 30, उद्या 31, नंतर 1 आणि 2 म्हणजे जवळपास 3 दिवस आहे. 3 दिवसात प्रत्येकाला हा संदेश गेला पाहिजे की आपल्याला आता जरांगे पाटील साहेब मदत करणार आहे, ते सहकार्य करणार आहे. त्यामुळे आपल्याला फक्त आझाद मैदान काय करायचं 1 दिवसासाठी रे बांधवांनो, 1 दिवसासाठी. ते म्हणते काही लागत नाही म्हणे तुम्हाला 8 आणि 15 आणि 1 महिने कुठं आंदोलन करत असते का म्हणे. 1 दिवस किती, 1 दिवस आपल्याला काय करायचंय, आझाद मैदान गच भरून दाखायचंय. तर आपल्यासाठी ते सरसावणार आहे. कारण त्यांचं म्हणणं आहे डोके महत्वाचे. आज पूर्ण मराठा समाज त्यांच्या पाठीमागे तितक्या ताकदीनं जर बांधवांनो उभा राहिला नसता तर हा इतिहास कधीच घडला नसता. त्यामुळं आपल्याला आता बांधवांनो, शिक्षकांनो जागृत व्हायचंय. आलं का लक्षात. आणि इथं प्रत्येकाला फायदा आहे. जो येईल त्याला प्रत्येकाच्या पगारात वाढ होईल. अरे भगतसिंग, सुखदेव, राजगुरू, छत्रपती शिवाजी महाराज, लोकमान्य टिळक हे सगळे इतिहासातले क्रांतिकारी, अनेक समाजसुधारक यांनी आपल्या कुटुंबाची, आयुष्याची राख रांगोळी देशासाठी केली. तेव्हा इंग्रज होते की आंदोलन केलं की लगेच जेलामध्ये जावं लागायचं. आंदोलन केले की लगेच फाशी होती. देशद्रोहाचे खटले टाकले जायचे. आता तसं नाही ना. आपण स्वतंत्र भारतात जन्माला आलेलो आहे. आणि आपले जे काही नेते मंडळी ते इतके इंग्रजा इतके नाही ना कडू, ते चांगलेच आहे ना. जेव्हा जेव्हा आपण ताकदीने त्यांच्याकडे गेलो त्यांनी पगार दिलेला आहे आपल्याला. आपलेच ते म्हणतो ना, हमें तो अपना ने लूटा, गैरों में कहा दम था. दुसऱ्या दमच नाही ना. आपले काय मध्ये कुंपण शेत खाताय नाही इथं. त्यामुळं काय बांधवांनो, आवर्जून बघा. एकदम त्यांना जास्त बोलले आम्ही. जवळपास 1 तास चर्चा केली त्यांच्याशी. 1 तास. ते एकदम काय म्हणते त्याला थकलेले होते. तरी सुद्धा त्यांनी आवर्जून चर्चा केली चांगली. सगळ्यांचं हितकूच केलं. खास करून तिथं
बरेचसे कार्यक्रम होते, लेझिमचा होता, हरिपाठाचा कार्यक्रम चालू होता, आम्ही ते हरिपाठाच्या कार्यक्रमात थांबलो, लेझिम सुरू झाली तर म्हणलं ही सुरू झाली तर परत तर शिक्षक असल्यामुळं त्यांनी अचूक ती लेझिमीला त्याला थांबवावं म्हणेल, तुम्ही नंतर तुमचा कार्यक्रम करा. आता आमच्यामुळे ते विचार की लेझिमचा कार्यक्रम त्यांनी जवळपास वेटिंगवर ठेवला. म्हणजे त्यामुळं बांधवांनो, आता जर का मी परत सांगतो बरं का, 3 जानेवारीला जर का आता नाही आले तुम्ही, आम्ही आता याच्यानंतर परत कधी आंदोलन पुकारणार नाही. आता एवढा मोठा बाप माणूस जर आपल्या पाठीमागं जर खंबीरपणे उभा राहत असेल, तो म्हणत असेल तुम्ही फक्त संख्या दाखवा. 63,000 लोक आहे ना आपले, अरे 6,500 लोक जरी आले तर आझाद मैदान गच्च होतं, ते फुल होतं. काय होतं? आझाद मैदान गच्च फुल होतं. आपल्या जाण्याने जर का ते आज लगेच शिक्षण मंत्री मुख्यमंत्र्यांपर्यंत आपला जर प्रश्न गेला की हे शिक्षक लोक माझ्यासाठी माझ्याकडे आले, ते आंदोलन करत आहे, तर ही माहिती त्यांच्यापर्यंत गेली ना. आणि हे सर्व यांच्या अत्यंत जवळचे आहे. आपले एखंडे सर, त्यानंतर शंकर शेरे सर, भोसले सर, हे परिवारातले. आता एखंडे सरचे हे भाऊजी आहे आणि ते भाऊजी त्यांच्या गावातच राहतात. माझे सुद्धा बरेच असे मित्र आहेत, डॉक्टर तारक सर असेल, गणेश तारक सर असेल, हे सुद्धा यांच्या गावचेच आहे. म्हणजे पूर्ण अत्यंत जवळचे घनिष्ठ संबंध आहे. यांना वाटतं ना की आपले लेकरं हे सर्वसामान्य शेतकऱ्याचे लेकर आहे, जरी यांना 15 वर्ष काम करून जर पगार भेटत नाही, याच्यापेक्षा अन्याय काय असू शकतो? म्हणजे काम करायचं 100%, शाळा गुणवत्ताला आणायच्या आणि त्या माणसाला पगारच द्यायचा नाही. कुणाला 20% तर कुणाला 40% तर कुणाला 60%. आणि वर्ष किती झाले? 15 ते 20 वर्ष. तर बांधवांनो, आता जागृत व्हा. आता हीच ती वेळ या, मी काय बोलतोय, हीच ती वेळ आहे. नाही तर परत रडायला कोणी येणार नाही. आणि बांधवांनो, तुमच्या लेकराला सुद्धा अभिमान वाटला पाहिजे की खरंच माझ्या वडिलांनी देशासाठी सोडून द्या, पण हक्काच्या स्वतःच्या पगारासाठी ते काय झालेले, ते ऐतिहासिक आझाद मैदानावरती ते सुद्धा गेलेले होते. का छत्रपती शिवाजी महाराजांचा, भगतसिंग, राजगुरू, सुखदेव, महात्मा गांधी, शाहू फुले आंबेडकर यांचा का लोक जयंती पुण्यतिथी साजरी करतात? कारण त्यांनी त्यांचं पूर्ण आयुष्य समाजाच्या कल्याणासाठी खर्ची घातलं. तुम्हाला असं वाटत असेल तुमचं येणारा नातू, तुमचा पंतू तुमचं नाव घ्यावं त्यांनी, तुमची कमीत कमी पुण्यतिथी त्यांनी साजरी करावी, तर तुम्हाला तुमचा हक्काचा पगार तरी घ्यावा लागेल. नाही तर 3 पिढ्या संपल्या ना, कोण कोणा लक्षात ठेवत नाही. 10वा झाला आणि 13वा झाला ना, लय झालं तर वर्ष श्राद्ध, विषय खलास. महाराष्ट्राची भूमी, या भूमीमध्ये एवढे मोठे लोक आपल्याला प्रेरणास्त्रोत असताना आपण आपला पगार पदरात पडून घेत नाही, तो आपल्या जिंदगीवर. आणि शिकवायचं तरी काय असतं मुलांना? अरे त्यांचा पाठीचा कणा ठाट व्हावा, संकटाच्या वेळी त्यांनी जिथं लात मारेल तिथं पाणी काढावं, हेच आपल्याला शिक्षण द्यायचंय मुलांना. म्हणजे मी तेच नेहमी बोलवतो. का बोलतो? तुमच्यातले 2-4 तण जर जागो व्हावे. एका म्हणजे 4,500 शाळा ज्युनियर कॉलेज आहे आपले. अरे प्रत्येक शाळेचे 2-2 जर आले ना, तर 8,000 पब्लिक होईल ना तिथं. किती साधं गणित आहे. आणि नाही तरी तुम्ही असे काही जंगलात नाही चालले ना, ते काम झाल्यावर बेस्ट मुंबई जीवायची पाहून या. तुम्ही सहली तिकडे घेऊन चालले, इकडं कोकणामध्ये, इकडं इकडे तिकडे आणा ना त्या सहली आझाद मैदानावरती. सगळ्यांनी एक दिवशी 3 तारखेला आव्हान करतो मी, महाराष्ट्रातून जर कुणाच्या सहली जात असेल इकडं तिकडं, तर ह्या सगळ्यांनी सहली मुंबईला आणा. दाखवा त्या लेकरांना ते आझाद मैदान, दाखवा त्या लेकरांना तो ऐतिहासिक सगळा परिसर. एक दिवस जर महाराष्ट्रातल्या सगळ्या लोकांनी जर तिकडं सहल काढी मुंबईमध्ये, तर काय हरकत आहे? आणि परत ते ठरू नका की शिवाजी यावा तो दुसऱ्याच्या घरात जन्माला. तुम्हाला इथं शिवाजी व्हायचंय. हे लास्टच आहे बरं का बांधवनो. लास्ट जे हा के लोकसभा विधानसभा बघा, आणि जेव्हा जेव्हा निवडणुका आल्या तेव्हा तेव्हा ह्या सरकारने, म्हणजे ते कोणतंही सरकार असू ते देऊन टाकतं. त्यांना माहिती की लगेच निवडणूक हे ह्या लोकांच्या लक्षात राहील. शिक्षक ते त्यातले त्यात बुद्धिवान लोक असतात. त्यामुळं बांधवनो, तुम्ही आता कुठलंही कारण न सांगता बरं का, तुम्ही आझाद मैदानावरती नक्की या, म्हणजे याच.
100%. बघा, आपले ज्ञानेश चव्हाण सर, जोजारे सर यांनी 3 तारखेचं अधिकृत बांधवांनो 28 तारखेलाच काय केलेलं आहे, या ठिकाणी परवानगी काढलेली आहे रीतसर. त्या परवानगी भेटल्यामुळे ना आता पाहायचं कामच नाही. जरांगे पाटील आपल्या जर त्यांनी पाठीवर थाप दिली असेल की तुम्ही लढा, फक्त संख्या मला द्या, मी तुमच्यासाठी पाठपुरावा करतो, तर बांधवांना आपला प्रश्न मिटेल. कारण सगळे प्रश्न बांधवांना त्यांच्याकडे गेल्यानंतर मिटलेले आतापर्यंत सर्व प्रश्न मिटलेले आहे. त्या माणसामध्ये सध्या खूप स्पिरिट आहे, त्या माणसाकडचं लक्ष आहे. त्यामुळं ह्या महिला बघा, ह्या स्वतःच्या हक्काच्या पगारासाठी ह्या लाखोच्या संख्येने, हजारोच्या बघा इथं काय, आता फोटो छोटा आहे हा, नाही तर किती संख्या आहे महिलांची. ह्या दरवेळेस आल्या का त्या त्यांचा पगार काय करतात, ठरवलेलं रक्कम ते दरवेळेस वाढवून घेऊन जातात. मग आपण त्या पण शिक्षिका आहे, आपण पण ते एवढे के अंगणवाडीच्या शिक्षिका, अरे उलट ते लहान वर्गाला शिकून ते मोठं काम करायला. आपले नुसतेच प्राथमिकन, माध्यमिकन, उच्च माध्यमिकन, नुसतं ते काय म्हणते मोठाडपणा काय कामाचा तो. असेच बांधवांनो ते सिनियरचे लोक असे गार पडलेले पहा, शांत डॉक्टर झालेले, तर ते नाहीच ना लागाना त्यांचे प्रश्न मार्गी कुठं लागते त्या शिक्षकाचे, कारण ते थंड बसलेले. आपले तरी कमीत कमी शिक्षक समन्वय संघ सर्वजण एकत्र येतात, एकत्र आल्यामुळं प्रश्न मिटतो नक्की. तर अजून सुद्धा वेळ गेलेली नाही आपली, आपण सर्वांनी 100% एकत्र आलं पाहिजे. हीच या ठिकाणी बांधवून मला तुम्हाला काय करायची विनंती सांगायची आहे. त्यामुळं हे बघा, हे सर्वसामान्य कुटुंबातलेच लोक आहे. इतकं सोपं नसतं की कुठं परभणी, कुठं जालना, कुठं ती मुंबई, तिथं जा, ते परवानगी घ्या, त्या अधिकाऱ्यांशी डोकं लावा, तिथं ते जर ऐकत नसेल तर परत मोठ्या अधिकाऱ्यांना फोन करायला हवा, तेव्हा ती परवानगी भेटत असते. इतकी सोपी गोष्ट आहे का? आणि परत आता करोनाचा प्रादुर्भाव आहे, कार्यक्रमच आहे बांधवांनो. काय माहिती का, तुम्ही जागृत नाही झाले ना, 100% कार्यक्रम आहे. त्यामुळं 3 जानेवारी क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांचा जन्मदिन आपल्याला आझाद मैदानावर साजरा करायचा आहे. काही आपल्याला त्या ठिकाणी प्रशासनाचे जे नियम आहे त्या नियमातच राहून आपल्याला आपलं आंदोलन करायचंय. आलं लक्षात? ज्यावेळेस संख्या आली का सगळे लोक सरसावतात बरं का, सगळे लोक स्वतःहून येतात. आणि आता समन्वय संघ इतकाही लहान नाहीये. आधी आपल्याला कळत नव्हतं की मंत्र्याला कसं घुसायचं, काय करायचं, मंत्र्याला कसं भेटायचं, त्याचा कसा पीएला कसा फोन करायचा, त्या पीएला कसं बोलायचं. आता सगळे आपले सगळे समन्वय तरबेज झालेले, 100 बडकर 1. आता इथं काही नादच नाही. पण ते कसं आहे माहिती का, ते थोडस बुद्धिमान लोक एकत्र येत नाही लवकर. त्यामुळे एकत्र या, प्रत्येकाला पगार भेटणार आहे. त्यामुळे इथं काही असं मानू नका की मी घोषितचाच होतो, मी त्रुटीचाच होतो, मग हा फोटोच नाही, त्याच्या लेटरमध्ये नाव नाही. माझं कधी नाव नसतं राव. कायचं नाव, कायचं काय, पगार महत्वाचा आहे राव. काही येडेच लोक आहे राव खरंच. काय सांगा, आता या फोटोत दिसतो का मी कुठं, इथं दिसतो का मी, इथं इथं हे जर अपवाद सोडा, इथं दिसतो का, ह्याच्यात दिसतो का कुठं. अरे हे मला माहिती नाही, यांच्या परिवारातले हे लोक जर पुढे गेले तर त्यांना चांगलं वाटेल, ते बोलतील, समजून सांगेल, मग मी फोटो काढायचं काम करत होतो. कारण मला माझा पगार भेटणार ना, हेच माझ्यासाठी खूप आहे ना. त्यामुळे हे शिका, काय महत्वाचं काम आहे. आलं लक्षामध्ये? नाही तर मग भाई तिकडेच गेले, मला म्हणलेत नाही. अरे काही गरज नाही ना, ते भाई तू ह्या पगारासाठी लढतय ना बिचार, तुला पगार भेटला पुष्कळ झालं ना. हे मोठाडपणा आहे का, बंद करा आता. काय पा, ही अशी जादू दिसली पाहिजे आझाद मैदानावर. पहा मी पूर्ण दाखवतो. आपले पण काही कमी नाही ना आंदोलन झाले बांधवून. काय जनसमुदाय हा. ह्याच वेळेस बांधवून आपलं काय झालं, हे 20चं 40 झालं होतं. तो फोटो हा 20चा 40 झालेला. किती किती बांधवून हे 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 जरी चित्र तिथं दिसलं तरी त्यांच्या बोलण्याला काय येईल बांधवून, धार येईल. हे चित्र आझाद मैदानावर आता एकदा आखरीच आपल्याला बनवायचं आहे. हे जर चित्र आखरीच एकदा आझाद मैदानावर बनलं तर बांधवांनो आपल्याला आपला हक्काचा पगार 100% भेटणार. महाराष्ट्राच्या राजकारणात काय हालचाली होऊ द्यायच्या त्या होऊ द्या. काय हे 63,000 बुद्धिमान शिक्षक सरकार 100% आपल्याला आपल्यावर अन्याय करणार नाही, आपल्याला गाफील ठेवणार नाही, आपल्याला काय म्हणू आपण त्याला एक
दुजोरा देणार नाही की हे काय करणार, त्यांना माहिती काय करू शकतो मास्तर. अरे ते 2 मास्तर आहे राव, वर्ध्याचे कराळे सर, एक दुसरे मास्तर आहे पहा कांगणे सर. नाकात दम आणला त्यांनी. कोरोनाच्या काळात स्पर्धा परीक्षेचे क्लास बंद पडले म्हणून त्यांनी साध्या मोबाईलवर काय केलंय पहा बांधवांनो, एक आपण ज्वालामुखीचा त्यांनी काय केला होता पार्ट मुलांना समजून सांगायचा होता. त्यांना वाटलं काय कसं करावं, ते त्यांनी केलं आपले ती नॅचरल पद्धतीनं. आज लाखो, एक व्हिडिओ टाकला की त्यांचे लाखो व्ह्यूज होतात, एवढे चाहते वर्ग त्यांचे. शिक्षक काय नाही करू शकत. त्या बिचाराला तर काही स्वतःचा पगार भांडायचं नाही. मी जर कधी त्यांना म्हणलो ना सर आमचं शिक्षकाचा प्रश्न बोलत जावं अजून अजून, काय बोलता म्हणजे तुमचे मेलेले म्हणे सगळे शिक्षक, हक्काचा पगार स्वतः. जर ज्या शिक्षकाची सर्व्हिस 15-12 वर्षापेक्षा जास्त झाली ना बांधवांनो, त्या शिक्षकाचा, आणि तो शिक्षक त्या 12 पेक्षा जास्त बरं का, त्या शिक्षकाला आज रोजी मी तुम्हाला सांगतो कमीत कमी 90,000 पगार आहे 100%चा. माझ्या शाळेवरचे जे काही आहे, आता एक मॅडम आमच्या 100%वर गेल्या, 95,000 पगार आहे. किती हजार? 95. 14च वर्ष झाली त्यांना. डायरेक्ट 60हून 95 वर गेल्या. आता काय 95,000 काय होणार नाही? तुमचं कसं डोक्यात शिरत नाही बरं तुमच्या? मला हा एक मोठा प्रश्न आहे. त्यामुळे बांधवांनो, हे चित्र आपल्याला निर्माण करायचंय. तारीख लक्षात ठेवा, 3 जानेवारी 2024, आझाद मैदान. ठीक आहे, एवढून बोलतो, थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. मी आशा करतो की तुम्ही याल. मी निघालो, तुम्ही सुद्धा या.